सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। 8 तारखेला मोहिनी एकादशी आहे। मोहिनी एकादशी सांगा किंवा कामदा एकादशी सांगा किंवा वर महिन्यातून 2 एकादशी येतात। ह्या दोन्ही एकादशी खूप महत्त्वाच्या असतात। बऱ्याच स्त्रिया ह्या दोन्ही एकादशीचा उपवास करत असतात, व्रत करत असतात। ह्या दिवशी तुम्हाला जर का व्रत करायला जमलं नाही तरी तुम्ही त्या दिवशी तामसिक आहार घेऊ नका। बघा, एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णूंची ही पूजा केली जाते। त्यामुळे तामसिक आहार ह्या दिवशी घेतला जाणार नाही ह्याची काळजी घ्या। आपल्याला आपल्या घरातल्या आपल्या कुटुंबाला सुखाने समृद्धीने राहण्यासाठी ठेवण्यासाठी किंवा आरोग्य मिळण्यासाठी किंवा एक नाही अनेक संकट जे आलेले असतात हे संकट दूर करण्यासाठी आपल्या घरातल्या स्त्रिया ह्या दिवशी उपवास ठेवत असतात। एकादशी हे खूप वर्षापासूनचे म्हणजे पिढ्यानी पिढी चालत आलेले हे व्रत आहे। त्यामुळे ह्या एकादशीचा व्रत कोणी किती काहीही सांगितलं तरी पण महिला वर्ग हा एकादशीचा व्रत मात्र मोठ्या आवर्जून आणि उत्साहाने करत असतात। एकादशी ही असं म्हटलं जातं की ऋषीमुनींनी दिलेली ही एकादशी आहे। तर ह्या एकादशीचा व्रत हे केलंच जातं, परंतु ह्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची ही सेवा केली जाते। असं म्हटलं जातं की भगवान श्री हरी विष्णूंची ज्या वेळेला आपण सेवा करतो त्यावेळेला माता लक्ष्मी आपल्याकडे अगदी न सांगता तयारच असते आपल्या घरी येण्यासाठी। तर असं आपण सुद्धा ह्या दिवशी कुठल्या सेवा करायच्या असतात, कुठले उपाय करायचे असतात, प्रत्येक एकादशीला माझा व्हिडिओ येतो आणि तुम्ही पाहत असाल तर नक्कीच त्या सेवा किंवा उपाय तुम्ही करू शकता। आता मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे, 2 उपाय सांगणार आहे, दोन्ही पण खूप महत्त्वाचे आहेत। बघा, एक म्हणजे आपल्या घरातली निगेटिव्हिटी दूर ठेवण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे। बघा, बऱ्याच घरांमध्ये अगदी आपण बाहेरून पाहतो तरी पण त्यांच्या घरात जाऊ असं वाटत नाही, कारण त्यांच्या घरात खूप सारी निगेटिव्हिटी असते, निगेटिव्ह ऊर्जा असते। ज्यांच्या घरात आपण गेल्याच्या नंतर लगेच आपल्याला न थांबता बाहेर निघावं असं जर वाटत असेल तर तिथे निगेटिव्हिटी भरपूर असते। असे खूप सारे घर माझ्या सुद्धा पाहण्यात आहेत, परंतु कोणी न विचारता आपण कोणाला काही न सांगितलंच बरं। तर बघा, तुमच्या घरात सुद्धा असं तुम्हाला वाटत असेल, अस्वस्थता वाटत असेल किंवा घरात नेहमी भांडण तंटा होत असेल, नेहमी अगदी काही ना काहीतरी छोट्या छोट्या कारणातनं जर काय मोठमोठे वाद होत असतील तर तुमच्या घरात निगेटिव्हिटी आहे हे 100%। तर आपल्या घरात बघा, ह्या दिवशी काय करायचं, एकादशीच्या दिवशी आपल्याला फ्रीज मधला लिंबू नाही घ्यायचा, जो बाहेर असेल लिंबू तोच घ्यायचा, त्याच्यावर एकही डाग नको असा लिंबू घ्या। लिंबूचं सीजन आहे खूप, त्यामुळे लिंबू खूप उपलब्ध आहेत बाजारात जाऊन बेदागी म्हणजे ज्याला दाग नसेल असा लिंबू घेऊन या। ह्या लिंबाचे 4 तुकडे करा आणि आपल्या घराच्या 4 कोपऱ्यांना 4 तुकडे या एकादशीच्या दिवशी ठेवा। हे तुकडे ठेवत असताना म्हणजे ह्या 4 फुडी ठेवत असताना प्रत्येक कोपऱ्यात ठेवायचे आहेत। अगदीच तुम्हाला तुमच्या घराचे 4 कोपरे नाही कळले तर तुम्ही हॉलमध्ये हे 4 तुकडे ठेवले तरीही चालेल। हे तुकडे ठेवत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप करत तुम्हाला हे 4 तुकडे ठेवायचे आहेत घराच्या चहू बाजूला 4 कोपऱ्यांमध्ये। त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे 4 तुकडे उचलायचे आहेत आणि आपल्या घराच्या बाहेर जिथे कोणाला ह्याचा त्रास होणार नाही तिथे हे लिंबाचे तुकडे फेकून द्यायचे आहेत। एखाद्या सुनसान जागेत फेका किंवा एखाद्या झाडाखाली टाकले तरीही चालेल। आता हा उपाय जो आहे आपल्या घरातली निगेटिव्हिटी दूर करण्याचं काम करणार आहे। तर दुसरा उपाय बघा, ह्या दिवशी आपल्याला पूर्ण दिवस ओम क्लीम कृष्णाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। परंतु उपाय काय करायचा आहे सांगते बघा। तर आपल्याला एक ताट घ्यायचं आहे, ह्या ताटात ओल्या हळदीत आपल्याला स्वास्तिक किंवा ओम हे चिन्ह काढायचं आहे। ओल्या हळदीत हे चिन्ह काढायचं आहे। त्यानंतर 5 लवंगा घ्यायच्या आहेत ज्या अख्ख्या फुलवाल्या असतील। त्यानंतर ह्या स्वास्तिक किंवा ओम ज्या थाळीत तुम्ही काढलेला आहे त्या थाळीच्या चहू बाजूला 4 लवंगा आणि मध्ये जे तुम्ही स्वास्तिक काढलं असेल किंवा स्वास्तिक किंवा ओम काढलेलं असेल चिन्ह त्याच्यावर 1 लवंग ठेवायचं। असे 5 लवंग त्या थाळीत ठेवायचे आहेत। त्या थाळीत हे ठेवल्याच्या नंतर तुम्हाला तिथे एक दिवा सुद्धा प्रज्वलित करायचा आहे। तुम्ही देवघराच्या समोर जरी बसलात ही थाळी घेऊन तरीही चालेल किंवा हॉलमध्ये बसलात तरीही चालेल। त्यानंतर तुम्हाला ओम क्लीम कृष्णाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या दोन्ही मंत्रांचा जप तुम्ही एका माळेवर करू शकता किंवा 5-5 मिनिटे किंवा तुम्हाला जितका वेळ वाटेल तितक्या वेळ दोन्ही मंत्र ओळीओळीने म्हणायचे आहेत। आता दोन्ही मंत्र म्हटल्याच्या नंतर काय करायचं, ज्या वेळेला हा दिवा शांत होईल त्यावेळेला तसंच ठेवायचं आहे।
पूर्ण थाळी तशीच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी बघा, एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 तारखेला या 5 लवंगा तुम्हाला तुमच्या हातात ठेवायच्या आहेत. आणि ज्या वेळेला तुम्ही घराच्या बाहेर जाल किंवा तुम्ही जर का तुमच्या गच्चीवर वरती टेरेसवर जाणार असाल तर तिथे जाऊन काय करायचं आहे, 5 लवंगा आपल्या हातात घ्यायच्यात. एकत्र मिक्स केल्या तरीही चालतील, काही प्रॉब्लेम नाही. वेगळ्या ठेवूच नका, मित्र सांगते, एकत्र मुठीत घ्या. त्यानंतर आपल्या चारी दिशांना 4 लवंगा आपल्याला फेकायच्या आहेत. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर अशा चारी दिशेला ह्या लवंगा चारी फेकायच्यात. आणि 5वी लवंग वरच्या दिशेला आपल्याला फेकायची आहे. आणि त्यानंतर जी थाळी आहे, आपण स्वास्तिक किंवा ओम काढलेला असेल, ही थाळी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. ज्या वेळेला तुम्ही ही सेवा करत असाल, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय आणि ओम क्लीम कृष्णाय नमः ह्या थाळीवर ज्या वेळेला तुम्ही सेवा करता या मंत्राची, त्यावेळेला शेवटला तुम्हाला तुमची इच्छा सुद्धा म्हणायची आहे. तुमची जी पण कुठली इच्छा आहे ती अगदी इच्छा म्हणायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला देवांची माफी सुद्धा मागायची आहे. म्हणजे काय, आपल्याकडून, आपण माणूस आहात, त्याच्यामुळे आपल्याकडून एक ना अनेक चुका, कधी जाणून बुजून तो कधी कळत नकळत अशा होत असतात. त्यामुळे त्या चुकांची आपल्याला माफी सुद्धा मागायची आहे आणि आपली इच्छा आपल्या देवांच्या समोर जाऊन बोलायची आहे. आता ही सर्व सेवा तुम्हाला कळलेली असेल. जर का तुम्हाला सेवा कळली नाही तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. परंतु ह्या दोन्ही सेवा खूप महत्त्वाच्या आहेत, उपाय खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे तुमच्याकडून झाले गेले पाहिजेत अशी माझी अपेक्षा आहे. तर आजचा छोटासा व्हिडिओ जो एकादशीचा होता तुम्हाला कसा वाटला, आणि ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन नक्कीच शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.